आता जास्त चर्चा आहे ती इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम बद्दल, जेई आणि नीट बद्दलची, मेडिकल एंट्रन्स एक्झाम बद्दल, की तिला रिप्लेस करून एक नवीन एक्झाम येणार आहे, कॉमन युनिव्हर्सिटी जी ऍडमिशन टेस्ट जी आपली आहे, CUET जिला म्हटलं जातं. 12च्या 6 एक्झाम द्यायच्या होत्या. तर ती मुलगी एवढी कन्फ्युज झाली की तिला जेईचा अटेम्प्ट ज्या दिवशी होता तर ती विसरून गेली. ज्या साठी जी मुलगी 2 वर्ष तिने स्टडी केलाय की ती विसरून गेली आणि ती दुसऱ्या दिवशी तिला कळलं की माझी काल एक्झाम होती. तर हे प्रॉब्लेम्स का आहेत? कारण एकच गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे आणि त्याला मल्टिपल्स एक्झाम आहेत. मग ती एकच जर दिवशी असती, जशी कॉमन ऍडमिशन टेस्ट जर झाली तर मुलं विसरणार नाही. नमस्कार, महाएमटीव्ही मध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामॅन भावेश आणि साक्षात सोबत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत प्रोफेसर आनंद जेठे सर, फाउंडर अँड MD ऑफ जेठेस अकॅडमी. सरांचं संपूर्ण प्रोफाईल बघितलं तर छाती दडपून झाल्यासारखं होतं. त्यांनी BE इलेक्ट्रिकल केलं आहे. NIT कर्नाटकासारख्या देशातील एका नामांकित तंत्रज्ञान विद्यापीठातनं त्यांनी टेक्निकल इन्स्टिट्यूटमधनं त्यांनी मास्टर्स डिग्री मिळवली आहे. त्याच्यानंतर त्यांचा त्यांचा शैक्षणिक प्रवास इथेच थांबत नाही, तर त्यांनी भरपूर गोष्टी केल्या. म्हणजे जॅम क्वालिफाईड आहेत, टेस्ट आर्मी क्वालिफाईड आहेत, नॅव्हल डॉकयार्डची त्यांनी त्याची परीक्षा ते क्वालिफाईड आहेत, MDL क्वालिफाईड आहेत, SCI क्वालिफाईड आहेत, एअर इंडियाच्या परीक्षांमध्ये त्यांनी त्या क्वालिफाईड केल्या आहेत. या एवढ्या सगळ्या परीक्षांचा अनुभव, एवढ्या सगळ्या परीक्षांचं ज्ञान त्यांच्याकडे आहे. गेल्या 10 वर्षांचं त्यांना या संपूर्ण सगळ्या स्पर्धा परीक्षा असतील, IIT असेल, IIT JEE असेल, नीट एक्झाम असेल, या सर्व यांसारख्या इतर अनेक एक्झाम्सला मार्गदर्शन करण्याचा त्यांचा अनुभव आहे. आणि त्यांना एक सर्वात विशेष गोष्ट म्हणजे या संपूर्ण कार्याबद्दल त्यांना नुकतंच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडनं सन्मानित सुद्धा करण्यात आलं आहे. तर असं एक व्यक्तिमत्व ज्यांना आज एक या संपूर्ण क्षेत्राचं एक ज्ञानी आणि एक अनुभवी व्यक्तिमत्व आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलं आहे. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. सर, मला पहिले आपल्याला सुरुवात प्रश्न विचारायचा आहे की जेठेस अकॅडमी ह्याची सुरुवात कशी झाली आणि नेमकं आपल्याकडे कुठले कोर्सेस अवेलेबल आहेत? सर, जेठेस अकॅडमीची सुरुवात जर बघाल तर 10 वर्षापूर्वी झालेली आहे. आधी काय असायचं की आम्ही जे महाराष्ट्रातील ग्रामीण भाग आहे त्यामध्ये जाऊन काही सरपंचांच्या भेटीगाठी घेऊन किंवा तिथे कुणी समाजसेवक असतील त्यांच्यासोबत बोलून ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत 10वी नंतरच्या, म्हणजे त्याच्यात IIT JEE, नीट, CET, NDA ते UPSC पर्यंत याचं मार्गदर्शन करायचो. त्यांच्या वेळेनुसार जाऊन असे 10, 15 मुलांचा ग्रुप करून किंवा एकंदरीत आपल्याला एखाद्या वेळेस पूर्ण शाळा मिळून जायची सेमिनारसाठी. तर पूर्ण शाळेचं आहे आपण 9वी ते 10वीच्या मुलांना, कारण ती एज कसं आहे की थोडंसं समजू शकतो करिअर बद्दल, असं एज आहे. त्या 9वी 10वीच्या मुलांना आम्ही मार्गदर्शन करायचो. आणि त्याच्यातून काय आलं की मग मुलांना ह्या गोष्टीचं नॉलेज जर दिलं की सर तुम्हाला हे करायचंय 10वी नंतर, म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंग करायची आहे तर मग तुम्ही CETची एक्झाम, त्यावेळी CET होती, आता JEE पण आलेली आहे, CET द्या. तुम्हाला जर मेडिकलला जायचं असेल तर तुम्ही मेडिकल एक्झामिनेशन, मेडिकलची जी एंट्रन्स एक्झाम आहे ती द्या. तर नंतर काय व्हायचं की मुलं आम्हाला विचारायचे की सर मग ठीक आहे तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगताय पण याचं आम्हाला प्रॉपर मार्गदर्शन, म्हणजे याचं आम्हाला जर एज्युकेशनच करायचं असेल याच्यामध्येच तर कुठे मिळेल? तर ते मुंबई, पुणे सारख्याच जागी मिळायचं, त्याच्या गावात मिळत नव्हतं. आजही कित्येक गावांमध्ये त्या गोष्टी अवेलेबल नाही आहेत. तर मग मी काही अकॅडमीज त्यांना रेफर करायचो, काही टीचर्स रेफर करायचो की तुम्ही यांच्याकडे क्लासेस लावा किंवा यांच्या शिकवण्या, कारण की ह्या कॉम्पिटिटिव्हचं टीचिंग कुठल्याही कॉलेज लेवलला शक्यतो करत नाहीत, कारण कॉलेजकडे जेवढा लोड आहे शिकवण्याचा, बाकीचे सब्जेक्ट्स आहेत. आणि त्यामुळे काय व्हायचं की मुलाचं कुठेतरी कॉम्पिटिटिव्ह जी अवेअरनेस आहे ते मागे राहायचं. त्यामुळे मग मुलं क्लासेस लावायचे. आणि नंतर असं लक्षात आलं की गावखेड्यातला मुलगा आहे, आपण जे अकॅडमी सांगतोय काहींना त्याची फीज अफोर्ड होत नाहीये, काहींना तिथली लॅविश लाईफ असेल त्याशी जुळवून घेता येत नाहीये, किंवा काही त्याच्या बेसिक्स मध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या लेवलला जाऊन टीचर त्याला सांगायला मिळत नाहीये, किंवा मग तो त्या टीचरशी जुळवून घेत नाही, की त्याला असं वाटतं की टीचर पर्यंत गेलं तर मग काहीतरी सर मला ओरडतील आणि त्या गोष्टी सांगणार नाही, कारण मी किती बेसिक विचारायचं एवढ्या गोष्टी. तो कुठेतरी घाबरायचा, परत माझ्याकडे यायचा. तर नंतर असं लक्षात आलं की ठीक आहे, म्हटलं तर मुलांना आपण या सगळ्या सांगतोय गोष्टी, आपल्याला यातलं ज्ञानही आहे, तर मग आपण मुलांसाठी का नाही करू शकत? तर मग आम्ही त्याची सुरुवात केली आणि मग गेली 10 वर्ष आपण ज्या 11th-12th सायन्स आहे त्यासोबत IIT JEE, नीट, CET, NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी याची आपण ट्रेनिंग करून देतोय. आपली कित्येक मुलं हे आता गव्हर्नमेंटमध्ये प्लेस झालेले आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या कॉलेजेसला गेलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही इतकं एक अनुभवी व्यक्तिमत्व की जे या सगळ्या स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन करतात. तर सध्या संपूर्ण देशभरात एक गोष्ट शिक्षण क्षेत्रात चर्चेली जाते, ती म्हणजे
कॉमन एंट्रन्स जी एक्झाम होणार आहे सगळ्या सरकारचं जे आता येणारं जे प्रपोजल आहे की इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल किंवा इतर कुठल्या एक्झाम असेल, या सगळ्यांसाठी एकच एक्झाम म्हणजे वन नेशन वन एक्झाम हे जे धोरण आहे याबद्दल सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे आणि मुलांच्या मनात त्याच्याबद्दल संभ्रम सुद्धा निर्माण झालेला आहे की नेमकं होणार काय आहे, याच्यामध्ये माझी गोष्ट, माझी आवड या गोष्टीला कसं काय स्थान असेल किंवा ती गोष्टीकडे कसं जायचं, या सगळ्याच गोष्टीबद्दल संभ्रम आहे. उलट आम्हालाही त्याच्याबद्दल बरेच प्रश्न या गोष्टी आमच्याबद्दल आल्या होत्या. तर हा प्रश्न मला तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तीला नक्कीच विचारावा असं वाटत की नेमकं ही गोष्ट आहे का, ह्याचे नेमके परिणाम कसे होणार आहेत, नेमकी परीक्षा असणार कशी आहे आणि ती खरंच विद्यार्थ्यांना उपयुक्त होणार आहे. पहिले तर मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की पहिले तर घाबरून जाऊ नका की नवीन काय असं होत आहे. तर नवीन काय होत नाहीये, फक्त त्या परीक्षेचं एक नाव चेंज होते. आता जास्त चर्चा आहे ती इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम बद्दल, जेई आणि नीट बद्दलची, मेडिकल एंट्रन्स एक्झाम बद्दल, की तिला रिप्लेस करून एक नवीन एक्झाम येणार आहे. कॉमन युनिव्हर्सिटी जी ऍडमिशन टेस्ट जी आपली आहे, CUET जिला म्हटलं जातं, किंवा कॉमन एंट्रन्स टेस्ट आपण तिला साध्या भाषेत म्हणूयात, तर ती येणार आहे. तर याच्याबद्दल घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये ना. परीक्षेचं नाव चेंज होतंय आणि परीक्षा घेणारी जी एजन्सी होती आधी, जेई आणि नीट जी परीक्षा घ्यायची ती नॅशनल लेवलला नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणून एक एजन्सी आहे, तर ती कंडक्ट करायची. जशी इंजिनिअरिंगच्या एक्झाम जेई आणि नीट, CET जी आहे आपली महाराष्ट्रातली, तर ती महाराष्ट्राच्याच लेवलला CET सेल कंडक्ट करायचं. तसं जेई ही NTA करायचं. तसंच जर तुम्ही बघितलं तर मग ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, ज्या आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला बघतो, IAS आहे किंवा IPS आहे, त्या ज्या काही इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वाल्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत, ते UPSC बोर्ड घेतो. बरोबर. म्हणजे याच्यात काय असं वेगळे नाहीये. उद्या UPSC बोर्डाने नाही घेता, ते प्रत्येक जर स्टेट लेवलला प्रत्येक स्टेट MPSC जसं आहे त्यांच्याकडे दिलं म्हणजे त्याच्यात काही फरक पडणार आहे असं काय नाही. सिलेबस तोच आहे, सिलेबस तोच राहणार आहे. फक्त चेंज एवढा आहे की त्या परीक्षेचं नाव चेंज होतंय तुमचं, आणि त्याची एखादी जर टेस्टिंग जी बॉडी आहे ती घेणारी चेंज होते. म्हणजे असं समजा की तुमचे शिक्षक तुम्हाला शिकवलं आहे, समजा मी शिकवलेलं आहे, आनंद सरांनी शिकवलेलं आहे, आणि तुमची परीक्षा घेणार आहेत वैद्य सर घेणार आहेत, याच्यात एवढाच. बाकी त्यात फरक असा काय नाही. म्हणजे पहिलं कसं होतं की आनंद सरच तुम्हाला सांगायचे, त्याचा सिलेबस माहिती होतं आणि तुम्ही त्यांचीच परीक्षा द्यायचं. आता वैद्य सर घेतील, वैद्य सर हे आनंद सरांनाच फॉलो करणार आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे असं काही नाहीये की वेगळं काही होणार आहे. त्यामुळे पॅनिक होण्याचं काही कारण नाही. आणि अजून त्याच्याबद्दलचं पूर्ण निर्णय झालेला नाहीये. गव्हर्नमेंट असं प्लॅन करतंय, बट ती आली तर मी तर सांगेल मुलांसाठी खूप चांगलं असेल. कारण आत्ताच माझं रिसेंट जर उदाहरण बघितलं तर माझ्याकडे एक स्टुडंट आली होती जी जेईचं प्रिपरेशन करत होती आणि त्यासोबत तिचा PCMB ग्रुप होता म्हणून CETची पण परीक्षा देत होती. CETची तिला इंजिनिअरिंग ग्रुपचं तिला एक एक्झाम द्यायला मिळत होती. मेडिकल ग्रुपसाठी तिचं जे काही फार्मसी आहे त्यासाठी मिळत होती. म्हणजे ते 2 अटेम्प्ट, जेईचे तिला 2 अटेम्प्ट द्यायला मिळत होते आणि नीटचा 1 अटेम्प्ट, आणि बोर्ड्स तर तिला द्यायचे होते. म्हणजे तिला एका वर्षात, त्या वर्षात 12 6 एक्झाम द्यायचे होते. तर ती मुलगी एवढी कन्फ्युज झाली की तिला जेईचा अटेम्प्ट ज्या दिवशी होता तर ती विसरून गेली. ज्या साठी जी मुलगी 2 वर्ष तिने स्टडी केलाय की ती विसरून गेली, आणि ती दुसऱ्या दिवशी तिला कळलं की माझी काल एक्झाम होती. तर हे प्रॉब्लेम्स का आहेत? कारण एकच गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे आणि त्याला मल्टिपल्स एक्झाम आहेत. मग ती एकच जर दिवशी असती, जशी कॉमन ऍडमिशन टेस्ट जर झाली तर मुलं विसरणार नाहीत. म्हणजे जशी बोर्डाची एक्झाम आपण विसरतो का कधी, की माझी 10वीची बोर्डाची एक्झाम आहे, 12वीची नाही, बोर्डाची एक्झाम कधीच विसरत नाही आपण. ह्या का विसरतोय? कारण ह्या खूप वेगळ्या वेगळ्या स्टेजला वेगळ्या वेगळ्या पॅटर्नने होत आहेत. त्यामुळे एकाच जागी जर आपण आणलं तर खूप चांगलं होईल. आणि तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचंय तर इंजिनिअरिंगचाच ग्रुप तुम्हाला मिळणार आहे. फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सनेच द्यायची आहे. तुम्हाला जर समजा मेडिकलला जायचंय, फिजिक्स केमिस्ट्री PCB ग्रुपने द्यायचंय. पुढे जाऊन तर मी असंही म्हणेल की समजा ही एक्झाम कॉमन ऍडमिशन टेस्ट BCOMलाही लागू झाली, 12वी नंतर सगळ्यांना जर लागू होत असेल, म्हणजे BCOM BA व्हायला, तरी काही त्यात हरकत नाही. तुम्ही तुमचे सब्जेक्ट चॉईस करायचे, एका दिवशी जायचं, ती परीक्षा द्यायची. त्याने काय होईल की तुमच्यातलं कॉम्पिटेटिव्ह अवेअरनेस वाढेल, आणि जे खरंच प्रॅक्टिकली जे कॉर्पोरेट लेवलला किंवा मग शासकीय लेवलला ज्या स्किल्स गरजेच्या त्या तुमच्यात डेव्हलप होतील. कारण आताचं कसं आहे, फक्त परीक्षा ओरिएंटेड आपण विचार करतोय. तर कॉम्पिटेटिव्हच्या लेवलला जेव्हा आपण जातो, एकंदरीत आपल्याला थोडंसं बाकीच्या गोष्टीचा स्टडी करावा लागतो, GK वगैरे बाकीच्या गोष्टी, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, हाही तुमचा स्टडी होईल आणि त्याने काय तुम्ही मागे पडणार नाही, पुढेच जाल. सर, तुम्ही मत्ता म्हणाला की एक राज्य, देश पातळीवरती एकच एक्झाम सगळ्यांसाठी असेल आणि त्याच्यामध्ये बरेच आपल्याला हवा तो, म्हणजे इंजिनिअरिंगला जायचं असेल तर इंजिनिअरिंगवाला ग्रुप, मेडिकलला असेल तर मेडिकलवाला ग्रुप, असे आपल्या सगळ्यांना आपल्याला निवडता येतील. पण एक महत्वाचा मुद्दा असतो की जेव्हा SSC एक्झाम, आता आपण समजा स्टेट बोर्ड घेतला, तर स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम आणि CBSEचा अभ्यासक्रम जरी ते आता समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न चाललेला असला तरी त्याच्यामध्ये बरीच तफावत आहे, अजूनही आहे.
किंवा मग सीबीएसई असलं तरी आयसीएसई बोर्ड ह्या दोघांमध्ये थोडी तफावत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या दोघांच्या राज्यांमधला पण सिलेबसमध्ये फरक असणार आहे. तर ह्या सगळ्या ज्या तफावती आहेत, हे सगळे जे वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, यांचं एकत्र करत असताना, या सगळ्या एकत्र करत असताना आधी मुळात हे एकत्र येऊ शकतात का, एकाच पातळीवर येऊ शकतात का, आणि तशी एक्झाम होऊ शकते का? आपण त्या परीक्षेबद्दल बोलतोय की परीक्षेसाठी हा सिलेबस खरंच नेमका अशा पद्धतीने तयार होऊ शकतो का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न की जर हे खरंच शक्य असेल तर हे कसं केलं जाऊ शकतं, ह्याच्याबद्दल तुम्ही मला सांगा. कसं आहे की ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलात की सर सिलेबस वेगळा आहे आणि एका पातळीवर येऊ शकतं का, तर त्याचे प्रयत्न सुरूच आहेत. मुद्दा आहे की सर याचं सिलेबस मग कसं डिझाईन होईल प्रत्येकाचं वेगळं असल्या कारण सिलेबस डिझाईन करणं खूप मोठी गोष्ट नाही आहे. कारण आपल्याकडे विविध शिक्षण तज्ज्ञ आहेत, त्यांनी खूप याचा आधीपासूनच म्हणजे अभ्यास केला आहे, सगळ्या बोर्डांचा अभ्यास केला आहे आणि जे सिलेबस निघेल सगळ्यांना अनुसरून निघेल. म्हणजे मी तर पुढे जाऊन शब्द वापरेल की हे सिलेबस असं निघेल की गावखेड्यातला स्टुडंट जो पाड्यामध्ये आहे, आदिवासीमध्ये भागात राहतोय, त्यालाही तेवढं आपल्या जवळचं वाटेल आणि एक शहरातल्यालाही वाटेल. म्हणजे जी एक तफावत आहे आज जर बघू शकता शिक्षण क्षेत्रामध्ये कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये, की एक मुलगा गाव खेड्यात बांधावरती बसलेला आहे, तिथे बसून स्टडी करतोय, त्याला ते पुस्तकही उपलब्ध होत नाहीये, त्याला ते पुस्तक घेण्यासाठी 250 किलोमीटर तालुक्या लेवलला जायला लागतं आणि तिथे गेल्यावर कळतं की ते पुस्तक अजून आलेलं नाहीये. तो मुलगा आणि शहरातला जो मुलगा आहे, जो कुठेतरी एक मोठे क्लासरूम मध्ये क्लासेस लावले तिथे स्टडी करतोय किंवा सेल्फ स्टडी करत असेल, पण त्याला हे सगळे साधनं उपलब्ध आहेत. एक साधनं असणारा व्यक्ती आणि दुसऱ्याकडे साधनं नसणारा असा एक स्टुडंट आहे, ह्या दोघांना सोबत आणायला हीच एक्झाम मला वाटतं की कारणीभूत ठरवू शकते. कारण गव्हर्नमेंट जी प्लॅन करते की 1 नेशन 1 एक्झाम, हे कधी कुठलीही गव्हर्नमेंटची पॉलिसी निघत असेल तर ती विद्यार्थ्यांसाठी तर ती विद्यार्थ्यांसाठीच खूप चांगली निघेल. त्यात सगळ्यात आधी विचार केला जातो की सगळ्यात मागच्या बेंचवरती, जसं आम्ही शिक्षक आहोत, आम्ही क्लासरूम मध्ये गेलो तो पहिले विचार करतो की सगळ्यात शेवटच्या बेंचवरती बसलेला स्टुडंट जो आहे त्याला माझं शिकवलेलं कळलं का, बरोबर, तर पुढच्याला ते कळलंच आहे. मग तो आहे की त्या पद्धतीने जर गाव खेड्यातला स्टुडंट आहे त्याच्यापर्यंत ते सिलेबस त्याला जर आपलंसं वाटत असेल, तो जर करू शकतो तर मग शहरातला तो करू शकतो. म्हणजे यात आयसीएससी, सीबीएसई आणि जो स्टेट बोर्ड आहे हा न्यूनगंड वापरण्याचीच गरज नाहीये, कारण हा त्यातूनच निघणार आहे. पण हा सगळ्यांना आपल्या सोयीस्कर राहील आणि त्याला काही अपडेट करायला खूप काही वेळ लागणार नाही, कारण आपल्याला ऑलरेडी खूप अपडेशन झालेले आहे जेईच्या माध्यमातून म्हणा किंवा नीटच्या माध्यमातून म्हणा, सीईटीच्या माध्यमातून. त्यामुळे तेवढा काही प्रॉब्लेम होणार नाही. त्यामुळे मुलांना तर मी एकच सांगेल की तुम्ही जो स्टडी करताय तो स्टडी करा. बाकीचं काही विचार तुम्ही घेऊन तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा बायोलॉजी यातला कुठलाही ग्रुप घेतला असेल त्याची स्टडी करत राहा. ऑटोमॅटिक तुमची जेईची एक्झाम होऊ द्यात किंवा तुमची सीईटीची होऊ द्यात, कॉमन एंट्रन्स एक्झाम, तिचा अभ्यासच जो आहे त्याचा झालेलाच असेल. त्यात तीळ मात्र शंका करू नका. तुम्ही मेहनत केली तर कुठली परीक्षा होऊ द्या, तुम्ही पासच करणार आणि ते खूप चांगल्या रँकने करणार. नक्कीच. आता आपण ह्या सगळ्या एक्झाम बद्दल बोलतोय, या सगळ्या एक्झामच्या शक्यतेबद्दल बोलतोय, तरी सुद्धा आपल्या भारतीय म्हणजे आता सध्याच्या शिक्षण व्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये बरीच मुलांसमोर, सध्याच्या मुलांसमोर आव्हानं खूप खूप उभी आहेत. मुळात शहरातल्या त्याच्यामध्ये सुद्धा तफावत अशी आहे की शहरातल्या मुलांची आव्हानं वेगळी आहेत, गावाकडच्या मुलांची आव्हानं वेगळी आहेत. तुम्ही आता म्हणाल की जसं की काही काही मुलांना एक एखादं पुस्तक आणण्यासाठी सुद्धा 250 किलोमीटर जाऊन तालुक्याच्या गावी जाऊन ते पुस्तक आणावं लागतं. या अशा सगळ्या प्रकारची आव्हानं आहेत. तर मुळात एक विद्यार्थी म्हणून जेव्हा आम्ही या सगळ्या गोष्टींकडे बघतो, आम्ही पण या प्रोसेसमधनं गेलेलो असल्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे बघतो, तर ही आव्हानं पेलण्यासाठी ही आव्हानं नेमकी आहेत काय, मुळात ही आव्हानं नेमकी आहेत काय, आणि त्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेमकं केलं काय पाहिजे, ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा. आता सर मी आत्ताच लेटेस्ट माझ्याच लाईफ मधले एक आत्ताचं सध्याचं उदाहरण सांगेल की काही दिवसापूर्वी, 4-5 दिवसापूर्वी माझ्याकडे एक स्टुडंट आला जो कॉमर्स बॅकग्राऊंडचा होता. आता आपली सायन्स अकॅडमी आहे, पण माझ्याकडे कसं मी काउन्सिलिंग सगळ्यांना मोफत करतो, त्यामुळे सगळेच माझ्याकडे येतात मार्गदर्शनासाठी. तर तो आला आणि सर म्हटला की सर मी 12वी पास झालेलो आहे कॉमर्स बॅकग्राऊंड मध्ये, पुढे मी काय करावं. तर मी त्याला म्हटलं की मग तुझ्या याच्यात म्हटलं चांगलं एक मला असं वाटतं की तुझ्याकडे एकंदरीत त्याच्या बॉडी लँग्वेज आणि सगळ्या गोष्टीतलं बोलून त्या अशी तुला बीबीए कर. तर तो म्हणला सर बीबीए काय असतं. तर मी त्याला फुल फॉर्म सांगितलं बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आहे, हे तू कर. तर तो मुलगा मला म्हटला लिटरली माझ्या फेसवरती, सर ते बिझनेस त्याच्यामध्ये आलं म्हणजे बिझनेस साठी आहे ना ते, मग ते मी काय करायचं, मला बिझनेस नाही करायचा सर, मला नोकरी करायची आहे. म्हणजे मुलांना एवढा याच्याबद्दलचं अजून जाण नाहीये की त्याच्यात बिझनेस आला म्हणजे बिझनेससाठी नाही, ते सगळीकडे स्किल लागणार. म्हणजे एमबीए सगळ्यांना माहिती आहे, मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, त्याची जी बॅचलर डिग्री आहे. म्हणजे एवढे प्रॉब्लेम्स, हे आव्हान, आणि हा शहरातला मुलगा होता सर,
ओके. विचार करा गावातल्या मुलाची काय व्यवस्था असेल आता. जो मी बांध्यावरती बसलाय सांगितलाय, हम्म. जो आता सध्या कुठेतरी बसलेला आहे, झाडाकडे बसून कुठेतरी युट्यूब वरतून अभ्यास करत असेल, कुठेतरी त्याचे काही जनावर असतील त्याला चारा पाणी करत असेल, आई वडिलांना मदत करत असेल, त्याची आव्हानं मग काय. मग तिथपर्यंत तर अजून आपण पोहोचलोच नाहीत. बरोबर. आपल्याला त्यांची सुद्धा जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ते जाणून घ्यायचे आणि याचा एकच चांगला पर्याय असू शकतो, तो म्हणजे त्यांना प्रॉपर गायडन्स करणं, त्यांच्यासाठी काही सेमिनार्स भरवणं. आता आम्ही गेली 10 वर्ष जसं सांगितलं की सेमिनार्स करत होतो, पण बरोबर. फिजिकली जायला आता गावखेड्यात करोनानंतर आम्हालाही तो त्रास होतोय, कारण करोनानंतर सगळं जगत चेंज झालेलं आहे बरोबर. आणि काही पर्सनल इश्यू आहेत. माझाही बेबी असल्यामुळे मग मलाही तिथे जाता येत नाही. तर मग तुम्ही एक जी संधी निर्माण करून दिली मुंबई तरुण भारतच्या वतीने की तुम्ही डिजिटली सर जा, ह्या गोष्टी हो, डिजिटली सांगा, आम्ही नक्कीच. तुम्हाला माध्यम देतो, काही गोष्टी असेल तुम्ही ते पोहोचवा. तर त्यामुळे मी तुम्हाला पहिलं तर थँक्यू म्हणतो की तुम्ही मला ती संधी उपलब्ध करून दिली की जे आमची जी काही नाळ तुटली होती, मी म्हणेन ग्रामीण भागाशी, शहरातल्या मुलाला सर उपलब्ध आहे. का उपलब्ध आहे? पण शहरात बरीचशी तज्ज्ञ जी मंडळी आहेत ती शहरात आहेत. मी नाही म्हणणार गावी तज्ज्ञ नाही आहेत, गावी तज्ज्ञ आहेत, पण गावचा स्टुडंट हा त्यांच्यापर्यंत जायला घाबरतोय, लाजतो, ह्या गोष्टी आहेत. आणि जो शहरातला आहे तो कसा थोडासा कुठेतरी युट्यूबवरून गुगलवरून करणं किंवा थोडासा म्हणजे बरोबर. कॉन्फिडन्स लेवल जास्त आहे मुलांची गावच्या, कमी का आहे की त्याला असं वाटतं की मी तेवढा कॅपेबल नाहीये. बरोबर. पण दोघांनाही निर्मिकाने ज्याने आपल्याला बनवलंय, दोघांनाही इक्वल बुद्धी दिली. शहर किंवा गाव असा भेद नाही आहे. हम्म. तो शेतकऱ्याचा मुलगा असू द्यात किंवा एखाद्या युपीएससी केलेल्या IAS चा मुलगा असू द्यात, दोघेही समान पातळीवरती आहेत आणि समान पातळीवरती आणण्यासाठीच ही एक्झाम आहे. हम्म. म्हणजे असं नाही की नक्कीच. तुम्ही तो मुलगा समजा कुणाचा एखाद्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टचा असू द्यात हम्म. किंवा छोट्याशा कुणाचा एक छोटा बिझनेसमॅन असू द्यात किंवा एखादा मजूर असू द्यात, त्याचा असू द्यात, त्यालाही तीच एक्झाम द्यायची. म्हणजे दोघांना देताना एकच स्किल दिलं जाईल. बरोबर. असं हातचं राखून कोणी देणार नाही की नाही तुला, हम्म. तू मजुराचा मुलगा आहे ना, तुला मजूरच व्हायचंय, मग तू तेवढी स्किल घे, बरोबर. तू एक्स्ट्रा नको घेऊ. किंवा तू नक्कीच. बिझनेस करण्याचा जमलो तू बिझनेसचे स्किल घे, तसं नाही. तर ह्या गोष्टी व्हायलाच पाहिजेत आणि कसं अपडेट व्हावं. चेंज हा सृष्टीचाच नियम आहे, बरोबर. आपण त्याला पकडून नाही ठेवू शकत. आणि कुठलाही चेंज होतो तर त्याला आपण पहिलं पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे की हम्म. त्याच्यातून काय नवीन चांगला निघू शकतो. आणि हे जर झालं तर ते मुलांसाठी खूप चांगलं होईल. आणि मी तर पुढे जाऊन असं म्हणेल की जर याच्यात काही त्रुटी असतील तर बरेचसे शिक्षक तज्ञ आहेत, शिक्षक आहेत जे गाव पातळीवर काम करतात, बऱ्याचशा सामाजिक संस्था आहेत, त्यांनी स्वतःचे फीडबॅक त्याच्यामध्ये द्यावे. आणि स्वतः त्यात माझे फीडबॅक्स, माझ्या आजपर्यंतचे 10 वर्षाचे अनुभव सांगेन आणि बरोबर. ते एक चांगलं बनेल. म्हणजे असं नाही की हा एक व्यक्ती डिझाईन करणार आहे, पूर्ण शिक्षक तज्ञ आणि जे काही समाजशास्त्राचे अभ्यासक असतील, बाकी दुसरे अभ्यासक असतील, सगळे मिळून हे डिझाईन करतील, जेणेकरून ते खूप चांगलं होईल. आणि एकदा जर आपण पिढी चांगली घडवायला सुरुवात केली तर ते आपल्या भारताला, जे आपण म्हणतो की आपल्या जगाचा गुरु बनवायचा आहे, आपण आधी जगाचा गुरु मानला जायचो, बरोबर. आज आपल्याला तो बनवायचा, तर त्याची पण सुरुवात असू शकते. इथून जर एक 20-25 वर्ष जर आपण गेली तर इंडिया विल बी द सुपर पॉवर. नक्कीच. म्हणजे ह्या खूप चांगला मुद्दा तुम्ही मांडला की आपण ही दरी मिटवण्यासाठी आपणच सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. तरी आज या इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे येताना मला एक तुम्हाला प्रश्न असा विचारायचा वाटतो की आज बरीच म्हणजे आता आपण हे सगळं जरी आव्हानं मिटवण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी जरी आपण एकत्र येत असलो तरी आपल्याला सगळ्यात महत्वाचं पहिले काम करायचं आहे ते म्हणजे मुलांना आज भेडसावणारे जे प्रश्न आहेत, समस्या आज आपण ज्या सगळ्या ज्या घेतल्या त्याच्यामध्ये सगळ्यात एक महत्वाची समस्या असते ती म्हणजे मानसिक समस्या. बरोबर. आज इतकी स्पर्धा प्रत्येक ठिकाणी वाढत चालली आहे की 90% जरी मिळाले तरी आजकाल ते कमीच आहेत. म्हणजे आज 95% मिळालेला मुलगा सुद्धा 3ऱ्या लिस्ट पर्यंत वाट बघत असतो मला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल की नाही. सो हे जे सगळे ताणतणाव जे आहेत मुलांच्या मनावरती, तर ह्या सगळ्या गोष्टींना कसं फेस करायचं. आणि आज तुम्ही या क्लासेस या सगळ्या गोष्टी शिक्षण क्षेत्राशी तुम्ही निगडीतच आहात आणि सगळ्या गोष्टींशी तुम्ही काय म्हणता रोज तुमचा संबंध येत असतो. तर तुम्ही मुलांना काय सांगता आणि तुमच्याकडे असे किती प्रश्न आले, अनुभव आले असतील तर 1-2 अनुभव पण आम्हाला सांगा की मुलांनी हे आहे अशा पद्धतीने ताणतणावांचं व्यवस्थापन केलं पाहिजे आणि या सगळ्या ताणातनं मुक्त होऊन तुम्ही तुमच्या गोलकडे कसं गेलं पाहिजे ह्याच्याबद्दल थोडं सांगा. पहिले तर मी त्या ताणाबद्दल सांगेल, जर तो ताण नसेल तर आपल्या आयुष्याला जो काही आकार मिळायचा तो मिळणार नाही. म्हणजे मी कित्येक मुलांना सांगतो की ही जे काही स्टडी तुम्ही करता किंवा याला तुम्ही प्रेशर जे मानता, तुम्ही एक धान्याप्रमाणे आहात. त्या धान्याला जर तुम्ही जात्यात टाकलं, आता माझं बरंचसं गावखेड्यातले स्टुडंट असल्यामुळे माझ्याकडे मला त्याच भाषेत त्यांना सांगावं लागतं. आणि त्या जात्याला जर फिरवलं की त्या धान्याचं पीठ होतं आणि त्या पीठातूनच भाकरी बनू शकते, बरोबर, धान्यातून नाही. म्हणजे जातं जे आहे हा तुमचा ताणतणाव जे गोल फिरवतो हा तुमच्यावरचा ताणतणाव किंवा प्रेशर तुम्ही मानता. हा प्रेशर नसून तुम्हाला घडवण्यासाठी फिरवलेलं एक चाक आहे.
एक बरोबर. नियतीने हे केलेलं आहे. हम्म. म्हणजे तुम्हाला जर आयतंच सगळं मिळालं तर मग तुम्ही एक अंडर प्रेशर, जर तुम्ही स्कूल लाईफमध्ये किंवा तुमच्या कॉलेज लाईफमध्ये जर प्रेशर हँडल नाही करू शकत एखादा स्टडीचा, तर तुम्ही उद्या युपीएससी जरी पास केला तर IAS झाला तर तुम्ही कुठलं एक प्रेशर हँडल करणार वर्कलोड. बरोबर. तुमच्या समोर कित्येक आव्हानं उभी राहतात, काही कित्येक गोष्टी देशात होत असतात, किंवा उद्या तुम्ही पॉलिटिक्समध्ये गेलात, कुठेही गेलात, तुम्ही स्वतः समजा माझा इंटरव्ह्यू घेताय आणि तुमच्या समोर एखादं आव्हान आलं, तर मग बरोबर. आपण जर तुम्हाला जर त्या शालेय जीवनातूनच तुम्ही ते आव्हानं जर बघितले नसतील किंवा त्याचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला नसेल, मी प्रयत्न शब्द वापरतोय कारण कसं होतं की प्रॉब्लेमचं 100% सोल्युशन कधीच निदान निघत नाही, आपण ते ट्राय करत असतो, ट्रायल आणि एरर बेसिस आहे, ते कधी बरोबर. आपल्याला 100% मिळू शकतं किंवा 0% त्याचं सोल्युशन आपल्याला मिळेल. हो. पण आपण हे ट्राय करतोय, ट्राय मध्ये काय होतं की आपली लाईफ पुढे पुढे जाते आणि आपण आपल्या जे व्यक्तिमत्व आहे ते घडवत असते. तर आपण जर हा मानसिक ताणतणाव मानला तर मग आपलं व्यक्तिमत्व घडणार नाही. आणि जरी एखाद्याला असं वाटत असेल की खूप मानसिक ताणतणाव आहे, कित्येक मुलं मी बघितलेत की सर जेई मध्ये कमी स्कोर आला माझा, किंवा माझा नीट मध्ये आला, किंवा आपण कित्येक बातम्यांमध्ये ऐकतो की मुलं सुसाईड करतात. सर जसं तुम्ही म्हटलात, जर 95% वाला मुलगा आहे आणि त्याचं 3rd लिस्ट पर्यंत नाव आलं आणि त्यांनी सुसाईड केलं, आहेत ना असे कित्येक केसेस. पण हे काय याच्यामध्ये ताणतणाव घेण्यासारखी गोष्ट नाही आहे. कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशन आपण मान्यच केलं पाहिजे की आहे. आणि जर कॉम्पिटिशन नसेल तर तुम्ही स्वतः हुशार कसे आहात, म्हणजे तुमच्या समोर कोणतरी, समजा तुम्हाला मी म्हटलं की मुलांना क्रिकेट खूप आवडतं, तुम्हाला म्हटलं की इंडिया आहे आणि इंडियाचं समजा विराट कोहली असेल, विराट कोहली समोर आपण एक केनिया किंवा झिम्बाब्वे आता जी टीम आहे त्याच्यासोबतचा एक बॉलर आपण ठेवूयात आणि त्याला सेंचुरी मारणं, आणि एक ऑस्ट्रेलियाच्या समोर एखादा फास्टेस्ट किंवा पाकिस्तानचा एखादा फास्टेस्ट बॉलर असेल त्याला सेंचुरी मारणं, दोघांमध्ये फरक आहे ना. कॉम्पिटिशन जेवढं टफ आहे तेवढं तुम्ही चांगलं त्याला कराल. मग तुम्ही विचार करताय की तुमचा अपोनंट तुम्ही लुजर करून ठेवा त्याला, तो स्वतःच हरलेला जर तुम्ही मी तर पुढे बोल की तुम्हाला एका शर्यतीत उतरायचंय आणि तुम्ही लंगड्या घोड्यासोबत शर्यत लावली, तर ज्या तुम्ही लंगड्या घोड्यासोबत लावली तुम्ही जिंकणार निश्चित आहे, पण त्यासोबत लावू नका ना. बरोबर. तुम्ही असं विचार करा की तुम्ही जेवढा फास्टेस्ट एखादा स्टुडंट जाणार असेल त्यासोबत शर्यत लावा, जेणेकरून आणि त्याच्यातून तुम्हाला जर मी म्हणेल थोडंसं अपयश जरी आलं तरी त्यात काही लाजून जाण्याची गोष्ट नाही किंवा अपमानित होण्याची गोष्ट नाही, ते तुम्हाला खूप चांगलं शिकवून जातं. ज्या लेवलला तुम्ही तुमचं कॉम्पिटिशन ठेवाल त्यावेळी चांगलं. तुम्ही कॉम्पिटिशन ठेवलं कधी, म्हणजे मित्रांबरोबर ठेवा, म्हणजे आपले पालकही ठेवतात कित्येकदा, पण मुलांना असं वाटतं की ते चुकीचं करतात. काही मुलांसाठी मी बघितलं की ते फायदेशीर ठरतं, काही मुलांना, काही मुलांच्या व्यक्तीत ते थोडंसं म्हणजे काय म्हणतात त्याला, थोडंसं डिप्रेशनला वगैरे जाण्याचा पण चान्स असतो त्याच्यामध्ये. पण शेवटी बघा आपण त्याला कसं बघतोय ते महत्वाचं. त्यात जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला ह्या गोष्टी नाही आवडत कॉम्पिटिशन वगैरे, तर फ्रँकली तुम्ही पॅरेंट्सशी बोला, टीचरशी बोला की सर मला हा प्रॉब्लेम आहे, मला हे कम्पेअर केलेलं आवडत नाही, माझी जेवढी मी कॅपॅसिटी आहे किंवा माझा जेवढा ऐकू लेवल त्या पद्धतीने मी अभ्यास करेन, मला काही ना काही चांगलं मिळेल आणि मिळेल निश्चित. त्यामुळे ते तुम्ही स्वतः व्यक्त व्हा. मुलं व्यक्त होत नाहीत, आजचे तो प्रॉब्लेम आहे. जर व्यक्त नाही झाला तर मग ते अशा डिप्रेशन मध्ये जातात. त्यामुळे मी म्हणेल की व्यक्त व्हा. तुमचे जे काही तुम्हाला मोटिवेशनल स्पीकर वाटतात, कुणी असेल, तुमचे टीचर्स असतील, तुमचे पॅरेंट्स असतील, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, त्यांच्या समोर व्यक्ती तुम्हाला चांगली ती सांगतीलच. शेवटी तरुण भारतची टीम आहे, त्यांच्यापर्यंत तुम्ही प्रश्न पोहोचवा, ते माझ्यापेक्षाही चांगले एक्सपर्ट तुमच्यासमोर आणवण्याचे प्रश्न देतील. त्यामुळे त्याची काही काळजी करू नका आणि लाईफमध्ये हॅपी राहा आणि जे काय मिळायचे ते तुम्हाला मिळणारच आहे, फक्त प्रयत्न करत राहा. बरोबर. एक खूप चांगला मुद्दा तुम्ही मांडला की जर प्रेशरच नसेल तर आपण काही घडूच शकणार नाही. तर ते एक खूप महत्व, म्हणजे आपण जे म्हणतो की फार असं मी कुठे काही इंटरव्ह्यू मध्ये ऐकलं होतं की जर तुम्ही त्या चरख्यातच स्वतःला घातलं नाही तर तुम्हाला तुमच्या कॅपॅसिटी पण कळणार नाही, तुम्हाला तुम्ही कसं विकसित होता ते पण कळणार नाहीत आणि तुम्ही त्या चरख्यातून बाहेर पडणार म्हणजे ती चांगली अवस्था असणार आहे आणि विकसित झालेला असणार आणि तुम्ही कशात ते करताय काही चांगलं ते तुम्हाला कळणार नाही की तुम्हाला करिअर कशात करायचंय. बरोबर. तुमच्या डोक्यात आहे की मला डॉक्टर बनायचंय आणि तुम्हाला कळतंय की माझे टेक्निकल स्किल इंजिनिअरिंगचे खूप चांगले आहेत, मला एखादी जर गोष्ट त्या प्रेशर म्हणून कळते, तर ह्या गोष्टी तुम्हाला त्याच वेळी कळतील ना. डॉक्टर झाल्यानंतर जर वयाची 5 वर्ष तुम्ही त्याला दिली त्या क्षेत्राला, नंतर कळते मला डॉक्टर मध्ये इंटरेस्ट नव्हतं किंवा मला ते जमतच नाहीये, परत 5 वर्ष येऊ नाही शकत ना. त्यापेक्षा तो प्रेशर हँडल करा दोघांचाही, डिसाईड करा इंजिनियर, डॉक्टर किंवा हे दोन्ही सोडून दुसरं काही एखादं क्षेत्र तुम्हाला आवडतं का, मीडिया वगैरे किंवा दुसऱ्या काही गोष्टी. नक्कीच की एक खूप चांगला संदेश मी आता हे पण तुम्ही म्हणता पण एक खूप चांगला मुद्दा म्हणला की नक्की हा पण मुद्दा या मानसिक ताणतणावांचाच आहे की नेमकं करायचंय काय हे पण लोकांना समजत नाही. तर खरंच या अशा सगळ्या गोष्टींसाठी एक संवाद खूप महत्वाचा आहे, व्यक्त होणं खूप महत्वाचं आहे
आणि या सगळ्या गोष्टींमधनं या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर पण आपल्याला मिळणार आहेत आणि ह्याच्यातनं आपण विकसित होत जाणार आहोत. हेच तुम्ही आज आम्हाला सांगितलं. खरंच आपण एक खूप महत्त्वाच्या विषयावरती, खूप महत्त्वाच्या प्रश्नांवरती आणि आजच्या मुलांच्या मनात भेडसावणाऱ्या ज्या शंका आहेत की जी मुलं व्यक्त होऊ शकत नाहीयेत, ते प्रश्न आज आपण मांडले. तुम्ही आम्हाला या प्रश्नांची उत्तरं चांगली समर्पक दिली कारण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक खूप चांगलं खूप संवाद झाला याच्यामध्ये आणि ती नक्कीच त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि नक्कीच त्यांना त्याच्यातनं त्यांची हवी असलेली उत्तरं मिळतील आणि त्यांचा मार्ग त्यांना नक्की सापडेल अशीच आपण आशा व्यक्त करूया. आणि जर तुम्ही आलात, तुमच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातनं आम्हाला वेळ दिलात, आमच्या संपूर्ण टीमशी संवाद साधलात आणि आमच्या प्रेक्षकांशी जो संवाद साधलात त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. महाएम टीव्हीच्या संपूर्ण टीमकडनं मी तुमचे खूप आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.